हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस चा पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी आणि प्रायव्हेट साठी किती कट ऑफ आलेला आहे पहिल्या राऊंडचा आपण तो पाहणार आहोत. तो देखील कॅटेगरी वाईज आणि एसएमएल वाईज पाहणार आहोत. मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ किती आलेला आहे. यानंतर तुम्हाला एक अपडेट अशी आहे की 1000 विद्यार्थ्यांनी सीट ब्लॉक केलेली आहे. यामुळे सेकंड राऊंडला महाराष्ट्राचा कट ऑफ खूपच खाली येणार आहे, हे कन्फर्म आहे. ते तुम्हाला मी एक्झाम्पल सहित सांगेल. यानंतर आपण काय पाहू, महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस चे नवीन कॉलेज किती येणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल. म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही कोणत्या राऊंड पर्यंत लागू शकतात किंवा वेट करायचं आहे. आपण हे सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आलं लक्षात? आता स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? महाराष्ट्र एमबीबीएस बीडीएस पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे 2025 साठी. यानंतर पहिल्या राऊंडचा एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा कट ऑफ काय आलेला आहे तो देखील एसएमएल आणि कॅटेगरी वाईज आपण तो पाहणार आहोत. यानंतर सेकंड राऊंडचा कट ऑफ हा 100% खाली येणार आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट साठी. तो कशामुळे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सिलेक्शन लेटरचा थोडासा इश्यू आहे, ते देखील मी तुम्हाला शेअर करेल की आपल्याला सिलेक्शन लेटर कोणत्या ठिकाणी भेटणार आहे आणि विद्यार्थ्यांना रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे का नाही ते देखील मी तुम्हाला सांगेल. ओके. आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. ओके. सो गाइस, पहिला टॉपिक काय आहे? एमबीबीएस गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंड कट ऑफ 2025 चा आपण पाहणार आहोत. पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी. ओके. आणि कॅटेगरी वाईज आणि एसएमएल वाईज पाहणार आहोत. कॅटेगरी वाईज आणि एसएमएल वाईज. लक्षात? सो गाइस, आता आपण स्टेप बाय स्टेप कट ऑफ पाहू. ओके. सो पहिल्यांदा पहा, ओपन कॅटेगरी साठी एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ पाहत आहोत 2025 चा पहिल्या राऊंडचा. ओके. कॅटेगरी वाईज ओपन साठी मुलांचा एसएमएल काय आलेला आहे 3385 आणि त्यांचा स्कोर किती आलेला आहे 509. ओके. मुलींसाठी एसएमएल आलेली आहे 3364 आणि स्कोर आलेला आहे 509. या ठिकाणी स्कोर सेम आहे पण एसएमएल मध्ये फरक आहे. लक्षात? यानंतर एससी कॅटेगरी पहा. एससी कॅटेगरीच्या मुलांची एसएमएल आहे 12160. 12160 ही एसएमएल आलेली आहे आणि 432 हा मुलांचा स्कोर आहे. शेवटचा विद्यार्थी पहिल्या राऊंडला लागलेला ते सांगत आहे मी तुम्हाला. ओके. यानंतर मुलींसाठी 11988 हे एसएमएल आलेली आहे आणि 433 हा मुलींचा स्कोर आलेला आहे. या ठिकाणी बघा 1 मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे. म्हणून तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं मुलींचा कट ऑफ हा मुलांपेक्षा जास्त राहतो, कॅटेगरी कोणती का असेना. यानंतर एसटी कॅटेगरीचं पहा 21123 ही मुलांची एसएमएल आलेली आहे आणि स्कोर 342 हा 342 स्कोरला विद्यार्थ्याला एमबीबीएस गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलेलं आहे एसटीच्या. ओके. मुलींसाठी 19802 ही एसएमएल आलेली आहे. 356 हा स्कोर आलेला आहे. 356 या ठिकाणी देखील स्कोर बघा किती वाढलेला आहे. ठीक आहे. लक्षात? यानंतर विजय कॅटेगरी 6852 ही एसएमएल आलेली आहे मुलांसाठी आणि 477 हा स्कोर आलेला आहे. यानंतर मुलींसाठी 7397 ही एसएमएल आलेली आहे विजेच्या आणि 472 हा स्कोर आलेला आहे 2025 चा. ओके. यानंतर NT1 10089 हा एसएमएल आहे मुलांसाठी आणि 450 हा स्कोर आहे मुलांचा. ओके. आणि मुलींसाठी 10253 ही एसएमएल आलेली आहे. 448 हा स्कोर आहे त्यांचा. ओके. मुलींचा. यानंतर NT2 4058 ही एसएमएल आलेली आहे मुलांसाठी. 502 हा मुलांचा स्कोर आहे. यानंतर 4305 ही मुलींची एसएमएल आहे. 499 हा मुलींचा स्कोर आहे NT2 साठी. ओके. यानंतर NT3 3498 ही एसएमएल आलेली आहे मुलांसाठी. 507 हा स्कोर आहे मुलांसाठी. मुलींची एसएमएल काय आलेली आहे 3480. 508 हा मुलींचा स्कोर आलेला आहे. यानंतर पुढचं पहा ओबीसी ऑब्लिक एसबीसी 3738 हा मुलांचा एसएमएल आलेला आहे. मुलांना 505 या मार्काला एमबीबीएस ची सीट भेटलेली आहे ओबीसी ऑब्लिक एसबीसीच्या. ओके. यानंतर मुलींसाठी एसएमएल आलेली आहे 3702. 505 हा स्कोर आलेला आहे. ओके. यानंतर एससीबीसी
3819 ही SML आलेली आहे मुलांसाठी, 504 हा स्कोर आलेला आहे. ओके, यानंतर 3749 ही मुलींची SML आहे आणि 505 हा स्कोर आहे. 505 पहिल्या राऊंडचा. दुसऱ्या राऊंडला खूप कट ऑफ खाली येईल का ते देखील सांगेल तुम्हाला. ओके, यानंतर EWS कॅटेगरी 5454 ही SML आलेली आहे मुलांसाठी आणि 488 मी सांगितलं होतं तुम्हाला EWS चा कट ऑफ खाली येणार. 488 हा कट ऑफ आलेला आहे मुलांसाठी पहिल्या राऊंडला. ओके, मुलींसाठी 5546 ही SML आलेली आहे EWS साठी आणि 488 हा स्कोर आलेला आहे. लक्षात. आता आपण काय पाहिलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये MBBS गव्हर्नमेंट साठी 2025 चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे, मुलांसाठी आणि मुलींसाठी SML काय आहे आणि कोणत्या स्कोरला विद्यार्थी लागलेले आहेत, शेवटी मी ते तुम्हाला शेअर केलेलं आहे. ओके, यानंतर एक नोट आहे ते पहा. नो न्यू कॉलेज ऍड फर्स्ट राऊंड. पहिल्या राऊंडला एकही कॉलेज आलं नाहीये, कॉलेजला परमिशन भेटलेली आहे, तर ते कॉलेज एक गव्हर्नमेंटचं कॉलेज नवीन ते सेकंड राऊंडला चान्स आहेत ऍड होण्याचे. आता सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला समजेलच. लक्षात समजलं. आता यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट सेकंड टॉपिक आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेकंड राऊंड साठी कट ऑफ खूपच खाली राहणार आहे. 100%. काय म्हणतोय मी, 100% हा कट ऑफ खाली राहणार आहे. का ते मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगेल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी काय म्हणणार आहे. ओके, यानंतर पहा. सो गाइस, पहिल्यांदा पहा. फर्स्ट, 1000 विद्यार्थ्यांनी सीट ही ब्लॉक केलेली आहे 2025च्या काउन्सिलिंगला. 1000 विद्यार्थ्यांनी, बरं का, 1000 विद्यार्थ्यांनी. यामध्ये ऑल इंडिया कोटा पण आहे आणि स्टेट कोटा पण आहे. किती? 1000 विद्यार्थी. लक्षात. आता पुढचं पहा. सेकंड काय आहे, सेकंड, महाराष्ट्रामध्ये एक्सपेक्टेड 1000 विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया सीट अलॉटेड आणि महाराष्ट्र स्टेट सीट अलॉटेड. महाराष्ट्रामधले 1000 असे विद्यार्थी आहेत त्यांना ऑल इंडिया मध्ये पण सीट भेटलेली आहे आणि 85% स्टेट कोटा CET सेल मध्ये देखील सीट भेटलेली आहे. आता या विद्यार्थ्यांनी सीट ही ब्लॉक केलेली आहे. आता हे विद्यार्थी काय चॉईस करतील हे एक्झाम्पल वाईज आपण थोडक्यात पाहू. ओके, सो गाइस, फॉर एक्झाम्पल पहा, थोडेसे समजेल तुम्हाला. ओके, फर्स्ट, एम्स न्यू दिल्ली हे कॉलेज आहे. त्या विद्यार्थ्याला भेटलेलं, त्या विद्यार्थ्याची रँक आहे ऑल इंडिया रँक, बरं का, ऑल इंडिया रँक. त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे 10. या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स दिल्लीचं कॉलेज भेटलेलं आहे या विद्यार्थ्याला, आणि या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये GS मेडिकल मुंबईचं कॉलेज भेटलेलं आहे. GS मेडिकल कॉलेज भेटलेलं आहे मुंबईचं. या विद्यार्थ्याला दोन्ही ठिकाणी सीट भेटलेली आहे. तर हा विद्यार्थी एम्स कॉलेज सिलेक्ट करेल. या ठिकाणी सीट ही रिकामी होईल. लक्षात, सीट या ठिकाणी रिकामी होईल. यानंतर पुढचं सेम तसंच पहा. एम्स न्यू दिल्ली, त्याची ऑल इंडिया रँक दुसरा विद्यार्थी आहे. ऑल इंडिया रँक त्याची 26 आहे. महाराष्ट्राचं सांगते बरं का तुम्हाला, महाराष्ट्राचं. आणि त्याला देखील GS मेडिकल कॉलेजेस भेटलेलं आहे. पण तो देखील विद्यार्थी एम्स दिल्लीच घेणार. महाराष्ट्राची सीट या ठिकाणी पण रिकामी होत झाली. ओके, यानंतर पुढचं सेम तिसरं पण तसंच आहे. एम्स न्यू दिल्ली विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. त्याची ऑल इंडिया रँक किती आहे? 40 महाराष्ट्राचा, बरं का. आणि त्याला देखील GS मेडिकल कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंड साठी आणि तो देखील विद्यार्थी एम्सच कॉलेज घेणार. म्हणजे या ठिकाणी 3 तर सीट कन्फर्म झाल्या. अशा सिनारिओ मध्ये नंबर ऑफ सीट्स आहेत ना रिकाम्या झालेल्या आहेत. आणखी 2 एक्झाम्पल बघायचे. पहिलं, एम्स भोपाळचं कॉलेज आहे विद्यार्थ्याला भेटलेलं. त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे 556. हा आपला महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे. त्याला महाराष्ट्रामध्ये BJMC पुण्याचं कॉलेज भेटलेलं आहे. आता तो काय करणार? डेफिनेटली भोपाळचं एम्सच कॉलेज घेणार ना. ओके, तर या ठिकाणी सीट देखील रिकामी होईल. ओके, यानंतर शेवटचं पहा. त्या एका विद्यार्थ्याला एम्स नागपूरचं कॉलेज भेटलेलं आहे. एम्स नागपूरचं महाराष्ट्रातल्या, आणि त्याची ऑल इंडिया रँक आहे 581. तर आणि महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग मध्ये, आपल्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये त्या विद्यार्थ्याला GMC नागपूरचं कॉलेज भेटलेलं आहे. गव्हर्नमेंट नागपूरचं कॉलेज भेटलेलं आहे आणि या ठिकाणी एम्स नागपूरचं कॉलेज भेटलेलं आहे या विद्यार्थ्याला. तर हा विद्यार्थी देखील काय करणार? एम्स नागपूरच घेणार ना, GMC कडे कशाला जाईल. त्यामुळे आहे ना, एक साधारणतः महाराष्ट्रामधले 1000 विद्यार्थी, साधारणतः 1000 विद्यार्थ्यांना
हे डबल कॉलेज भेटलेले आहे, 15% पण भेटलेलं आहे आणि 85% पण भेटलेलं आहे. आता मोस्टली विद्यार्थी ऑल इंडियाची सीट घेतात, मोस्टली विद्यार्थी काय करतात, ऑल इंडियाची सीट घेतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सेकंड राऊंडचा कट ऑफ हा 100% खाली येणार आहे. 1000 सीट ब्लॉकिंग झालेले आहेत दोन्ही ठिकाणी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कट ऑफ खूप खाली आलेला आहे आणि सेकंड राऊंडला देखील खाली येणार, 100% कट ऑफ खाली येणार. ओके, लक्षात. यानंतर सो कट ऑफ हा 100% डाऊन होणार, कन्फर्म आहे गाइस, 100% कन्फर्म आहे डाऊन होणार. कारण की विद्यार्थ्याला दोन्हीपैकी 15% किंवा 85% यापैकी एकामध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे. 15%ची सीट घेतली तर 85%च्या काउन्सिलिंग मधून बाहेर पडेल आणि 85%ची सीट घेतली तर 15%च्या काउन्सिलिंग मधून बाहेर पडेल. त्यामुळे एक साधारणतः 90% विद्यार्थी हे 15%चा विचार करणार, कारण की एम्स कॉलेज भेटलेले आहेत किंवा बेटर कॉलेज भेटलेले आहेत महाराष्ट्राच्या तुलनेत. लक्षात, समजलं तुम्हाला. यानंतर आपला शेवटचा टॉपिक पहा, MBBS, BDS, BMS, BHMS, BPTH या सर्व कोर्सेस साठी जे सिलेक्शन लेटर राहतं त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. ओके, फर्स्ट पहिल्यांदा बघायचं, अगोदर कसं होतं, सिलेक्शन लेटरची ही लिंक आहे ना सेपरेट येत होती. अगोदर आपलं ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन लेटर येतं. सिलेक्शन लेटर साठी आहे ना एक सेपरेट लिंक येत होती अगोदर 2024 पर्यंत. पण आता काय झालेलं आहे, 2025 पासून तसं नाही होणार. 2025 ला सिलेक्शन लेटर साठी वेगळी लिंक नाहीये. तर 2025चं सिलेक्शन लेटर तुम्ही कोणत्या ठिकाणी डाउनलोड करायचंय, कोणताही कोर्स भेटेल तुम्हाला. लक्षात. तर पुढचं पहा, सो कॉलेज भेटलेल्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन लेटर जर काढायचं असेल किंवा डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही सीईटी सेलचं जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे मेल आयडी आणि पासवर्ड टाकून जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून सिलेक्शन लेटर हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन लेटरची लिंक भेटेल आणि तुमचं सिलेक्शन लेटर ऑटोमॅटिक डाउनलोड होईल. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं आहे अशा विद्यार्थ्यांना. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं भाग आहे 22/8/2025 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना MBBS किंवा BDS कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, ते देखील 5:30 पर्यंत घ्यायचं आहे. 5:30 पर्यंत उद्याच्या डेट मध्ये ऍडमिशन घेऊन टाका मंडे पासून. लक्षात, समजलं तुम्हाला. डीडी वगैरे काढला असेल कालच्या डेट मध्ये तर तुम्ही मंडेला ऍडमिशन घ्यायला जाऊ शकता. ओके, यानंतर शेवटचं भाग आहे रिटेन्शन फॉर्म कुणीही भरू नका. जर तुम्हाला कॉलेज आवडलं तरच रिटेन्शन फॉर्म भरा, अदरवाइज रिटेन्शन फॉर्म भरू नका. रिटेन्शन फॉर्म जो विद्यार्थी भरेल त्याचं ऍडमिशन हे कन्फर्म होईल. कॉलेजनं तुम्हाला सांगितलं रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे का नाही, सरळ सरळ स्किप करा, कारण की 100% तुम्हाला सेकंड राऊंडला हे कॉलेज बेटर भेटेल, 100% बेटर कॉलेज भेटेल. काही काळजी करायची गरज नाही. ओके, लक्षात. आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये MBBS गव्हर्नमेंट साठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे, SML आणि कॅटेगरी वाईज आपण तो पाहिलेला आहे. यानंतर आपण काय पाहिलेलं आहे, 1000 विद्यार्थ्यांनी सीट ब्लॉक केलेली आहे त्याच्यामुळे कट ऑफ देखील खाली येणार आहे. आणि शेवटचं सिलेक्शन लेटर कसं डाउनलोड करायचं आहे आपण ते देखील डिस्कस केलेलं आहे. लक्षात. या व्यतिरिक्त काही अडचण वगैरे असेल, काही क्युरीज वगैरे असतील तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता. इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर दिलं जाईल. तर प्लीज तुम्ही कमेंट करत असताल तर तुमचा स्कोर टाका, मेल फिमेल टाका, तुमची कॅटेगरी SML टाका, तुमची ऑल इंडिया रँक टाका. यानुसार मी तुम्हाला सांगेल की तुमचे चान्सेस कोणत्या राऊंड पर्यंत आहेत लागायचे की नाही. आणि जर काउन्सिलिंग जॉईन केली नसेल तर आपल्या काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू आहेत, ऑप्शन फॉर्म भरून देईल तुम्हाला. डिसेंबर पर्यंत आपली काउन्सिलिंग चालेल. तर इंटरेस्ट असेल तर 100% काउन्सिलिंग जॉईन करा आणि ऑप्शन भरून घ्या, कारण की BMS चे ऑप्शन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत आणि ते इम्पॉर्टंट आहेत. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.